आज मी तुम्हाला दाखवेल कसं असतं एक VIP घर. आता घर बघण्याआधी तुम्ही त्या घराच्या फक्त एकदा हॉल बघा, दिवाने होऊन जाणार तुम्ही पण. आणि ह्या घरामध्ये औदुंबराचं एक झाड आहे, तिथं दत्त भगवानचा वास आहे. आणि इथले रूम म्हणजे तर बापरे एकदम खतरनाक रूम आहे. आणि आपला जेवढा हॉल असतो तेवढं तर ह्या घरामध्ये जिम आहे. लिटरली ह्या घरामध्ये एक थिएटर पण आहे. हा, आणि तुम्हाला जर बघायचं की सर्व पूर्ण घर म्हणजे कसं आहे, तर मी तुम्हाला घराचा कोपरा कोपरा दाखवेल कसं आहे. म्हणून व्लॉग पूर्ण बघ जा आणि सबस्क्राईब करून ठेव जा. सर्वात आधी तर हे घर बाहेरून काही असं दिसतं आणि मध्ये गेला आपल्याला दिसते एकदम डेंजर गाडी महिंद्रा XCV9, जिचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड करून दिलेला आहे, जाऊन बघून घ्यायचा. आणि घरात आपण दरवाजा उघडता बाप असं आलिशान दिसतं. डायरेक्ट वरती झुंबर, सोफे, किचन, बंगडी एक नंबर आणि वातावरण पण तिथलं मधले एक नंबर होतं. आता इतकं मोठं घर होतं आणि वर खाली करण्यासाठी तिथं एक लिफ्ट पण दिलेली होती. आणि तर शो पीस तर बिलकुल पण कमी नव्हती, जिथं नाही तिथं सर्वीकडे शो पीसच होतं आणि ते पण एकदम एक्सपेन्सिव्ह. आता हॉल तर तुम्ही बघितलं असेल, पण त्या घरामध्ये एक झाड पण आहे औदुंबराचं, जिथं की दत्त भगवानांचा वास आहे. आणि रोज त्या झाडाची ते पूजा पण करतात. हे बघू शकता, दिवे वगैरे सर्व ठेवलेलं असतं. आणि त्या रूम मधूनच एक खिडकी पण आहे. जर आपण ती खिडकी ओपन केली तर आपण डायरेक्ट हॉल मधून पण आपल्याला ते औदुंबराचे झाड दिसेल. म्हणजे हॉल मधून आपल्याला ते झाड शोपीस म्हणून बघता येईल. आणि तिकडून आपण चालू गेलो तर डायनिंग एरियाकडे. आणि मी तुम्हाला बोललो ना, सर्वीकडे शोपीस आहे. शोपीस तर कमीच नाही या घरामध्ये. आणि तिकडच सर्वात आधी लागतं आपल्याला देवघर. आणि देवघर मध्ये घुसतात बरोबर तिथं श्रीराम यांची मूर्ती पण आहे आणि तिथं पण रोज पूजापाठ केली जाते. आणि या देवघर मध्ये जी स्टाईल वापरली गेलेली ती पण एकदम डेंजर आहे. डेंजर म्हणजे जी बघायला पण आणि त्याच्यावर डिझाईन एक नंबर डिटेलिंग केलेली स्टाईलवर. आणि पुढे गेल्यावर आपल्याला दिसतं एक आलिशान किचन, जिथे की भांडे पासून तर डायरेक्ट चिमणी पासून तर ओव्हन आणि फ्रीज पर्यंत. आणि फ्रीज पासून तर डायरेक्ट भांडे घासायचं मशीन पण आहे तिथं. म्हणजे मशीनला जर आम्ही जेव्हा उघडून बघितलं तर त्याच्यामध्ये असं काही दिलेलं आहे, फक्त त्याच्यामध्ये भांडे ठेवून द्यायचे, भांडे आपोआप घासले जातात. आणि त्या घरामध्ये फक्त एकच किचन नव्हतं, त्याच्या समोर अजून दुसरं किचन पण होतं. हा 2 किचन आहे त्या घरामध्ये. आणि दोघं किचन सेम टू सेम आहे. फीचर्स मध्ये बी सर्व वस्तूंमध्ये बी दोघं सेम आहेत. आणि पुढे गेल्यावर आम्ही बघितलं की बेसिंगचा जो काच असतो सर्वात पहिले स्टोर रूम लागलं. हा, आणि मग लागला आपला मेसिंगचा काच, जो की एकदम डेंजर होता दिसायला पण. आणि तिकडून मी तुम्हाला दाखवायला घेऊन जाणार होतो त्या घरात टॉयलेट. हा टॉयलेटच, कारण की जे त्या घरामध्ये टॉयलेट होते तर बघून तर तुम्ही शॉक होणार आहे. कारण की टॉयलेट मध्ये पण त्यांनी सेन्सर लावले होते. सेन्सर टॉयलेट मध्ये पण डायरेक्ट. हे बघा काय तुम्हाला दाखवतो मी, जेवढून दाखवतो तेव्हा समजेल तुम्हाला. लिटरली फोटो फ्रेम लावली होती. फोटो फ्रेम. आता टॉयलेट मध्ये कोण फोटो फ्रेम लावतं काय माहिती. आणि हा होता हॉल आणि किचनच्या मधला दरवाजा, जो की काही असा होता सरकवता येणारा दरवाजा म्हणजे तो. आणि जेव्हा जिन्यावर जाऊन बघितलं तर त्यांनी त्यांचे जर्नीचे फोटो लावून ठेवलेले होते. म्हणजे पहिलेपासून तर आतापर्यंत त्यांनी कसे स्ट्रगल केलेले ते सर्व फोटो त्यांनी जिन्यावर लावलेले होते. आणि ती आयडिया खूप भारी होती. आणि आता वेळ येऊन गेलेली होती लिफ्ट मधून वरती जाण्याची. म्हणजे आता आपण जाणार होतो ग्राउंड फ्लोअर वरून फर्स्ट फ्लोअर वर, म्हणजे जिथे की तुम्हाला सर्व रूम दाखवणार आहे. आणि तिथले रूम आणि वेगवेगळे रूम मध्ये वेगवेगळे फर्निचर केलेले, तर ते सर्व मी तुम्हाला वरती दाखवणार आहे. तर चला भेटू आता डायरेक्ट वरती. तर हा होता पहिला रूम, जो की बघू शकता तुम्ही एक नंबर फर्निचर होतं तिथलं. आणि प्रत्येक रूम मध्ये टीव्ही पण होती. आणि त्या रूम मधून जेव्हा आम्ही निघलो तेव्हा अशी मी तुम्हाला एक विचित्र वस्तू दाखवणार आहे. विचित्र नाही पण वेगळी वस्तू दाखवणार आहे.
जी की आता तुम्ही बघू शकता. म्हणजे आपण जेव्हा बोर्डवर बटन लावतो तेव्हा लाईट मधून डायरेक्ट पंखा फिरतो. पंखा म्हणजे बघा पहिलं तर लाईट चेंज होते, त्याचे कलर वेगवेगळे कलर असतात त्याच्यामध्ये. आणि जेव्हा आपण पंख्याला बटन लावलं तर डायरेक्ट लिटरली पंखा फिरतो त्याच्यामध्ये, डायरेक्ट पाते फिरतो. म्हणजे लाईट होण्याची पंखा पण आहे. म्हणजे लाईट आणि पंखा दोघी एका याच्यामध्ये ऑल इन वन डायरेक्ट ते. मग तिकडून आपण चाललो गेलेलो होतो आपल्या दुसरा रूम बघण्यासाठी. आणि दुसरा रूम बघू शकता साधा होता, सिंपल होता. तिकडची वाईब म्हणजे एक नंबर होती. वरती पण डिझाईन त्यांनी भारी केलेली होती आणि सर्वकडे त्यांनी कलर कॉम्बिनेशन एक नंबर चॉईस केलेली होती. आणि तिथंच त्या रूम मध्ये ड्रेसिंग रूम पण त्यांनी केलेला होता. ड्रेसिंग रूम म्हणजे ड्रेसिंग रूम तर होताच, पण त्याच्यासोबतच टॉयलेट, वॉशरूम आणि बाथरूम पण होतं. तर असं काय होतं आपला हा वाला रूम. आणि तिकडूनच आपण चालू गेलेलो होतो आपल्या तिसऱ्या रूम मध्ये, जो की बघू शकता पिंक थोडीशी डिझाईन म्हणजे कलर कॉम्बिनेशन निवडलं होतं त्यांनी. आणि एक नंबर वाईब होती. ते सोफा वगैरे एक नंबर म्हणजे एक नंबर. काय शब्द आहे की मी बोलू, म्हणजे इतका भारी रूम होता तो. तर अशा काय टाईपचा होता आपला तिसरा रूम. आणि खालच्या फ्लोअर वरून आम्ही जात होतो आता सेकंड फ्लोअर वर. तर चला तिकडे बी जाऊ आणि तिकडचं बघून तुम्ही पण शॉक हो जाणार आहे. इथं आपली मेन वस्तू म्हणजे थिएटर आणि ते म्हणजे जिम आणि थिएटर. आणि मी एक वेळा बोलू की 1000 वेळा बोलू, इथं शोपीसची तर कमिशन होती आता मी सांगतोय. आणि तिकडे येतात आपला रूम उघडतात बरोबर. एक नंबर वाईब होती आणि वरची डिझाईन होती ती पण भारी होती. एक नंबरचे दुसरा शब्द सांगून द्या मला की काय बोलू मी. पण बाकीची रूम आणि रूमचे कलर कॉम्बिनेशन वगैरे जे निवडले ते पण एक नंबर निवडले. आणि फर्निचर तर बाप विषय नाही, डायरेक्ट एकच नंबर आहे. तर असं होता आपला हा वाला रूम. आणि इथून आपण जाणार होतो आपल्या दुसऱ्या रूम कडे, जो की आता समजेल तुम्हाला कसा आहे. असं आहे बघा एक नंबर. म्हणजे इथं काही जास्त थोडासा पसारा होता. आता अमीर लोक आहे, अमीर पण सर्वीकडे पसारा राहतोच, कारण की अमीर पण इंडियन आहे म्हणून. कलर कॉम्बिनेशन पण इकडे एक नंबर होती. गोल्डन कलरची थोडीशी शेड दिलेला होता त्यांनी. बेड वगैरे फर्निचर भारी होतं, खूप मस्त होतं म्हणजे. आणि टीव्ही तर एवढं काही हे नाही, म्हणजे टीव्ही तर नॉर्मल वस्तू प्रत्येक रूम मध्ये टीव्ही होती डायरेक्ट. आणि आता जो रूम मी तुम्हाला दाखवणार आहे तो आहे माझा फेवरेट रूम, जो की तुम्ही बघू शकता. गोल्डन सर्वीकडे गोल्डन म्हणजे इतका राजा महाराजा सारखा एकदम प्रीमियम रूम होता तो. आणि तिथं पण जो फर्निचर होतं म्हणजे पलंगची डिझाईन मागे वगैरे फर्निचर कलर कॉम्बिनेशन एक नंबर निवडलं होतं. आणि खूप भारी वाटत होतं त्या रूम मध्ये पण. आणि मला तर थोड्या वेळासाठी असं पण वाटायला लावून गेलं होतं की यांनी खरं म्हटलं होतं ना सोनं चिटकून दिलेलं आहे बापेचं, पण नाही, खरंच सोनं नाही येते, कलर येतो तसा. आणि तिकडूनच आपण जेव्हा ते वॉशरूम बघितलं तर वॉशरूम मध्ये माहिती येतं काही दरवाजा उघडला नाही तर पण उघडला. तर वॉशरूम मध्ये बेसिंग होतं, टॉयलेट होतं आणि तिथं अटॅच बाथरूम पण होतं. हा आणि पंखा पण होता. बघून तर तुम्ही सांगणार पंखा काही एसी बीसी. हा तर पंखाची पण व्यवस्था केली होती तिथं. आणि अजून एक मेन गोष्ट, त्या रूमच्या एंट्री मध्येच तिथं त्यांनी एक झुंबर पण लावलेलं आहे. झुंबर मध्ये लाईट पण चेंज होता, व्हाईट, गोल्डन, सिल्वर, जेवढे लाईटचे शेड असतात सर्व या झुंबर मध्ये लागून जातात. आणि इथून आपण जाणार आहे आपल्या थिएटरकडे. थिएटर पण आणि थिएटर पण या घरामध्ये. आणि खूप मोठं थिएटर आहे तिथं, सीट वगैरे खूप भारी तिथं. आणि तिकडची वाईब पण भारी. तिथं बघा अजून पुढे एक म्हणजे दाखवतो तुम्हाला एक फीचर पण आहे त्या थिएटर मध्ये. आणि तुम्हाला जर थिएटर बनवायचं असेल तर आपल्या पूर्ण घराचा जो हॉल किचन जेवढा असतो ना तेवढं तर बघता हे थिएटर होतं. म्हणजे अंदाज लावू शकता तुम्ही किती मोठं थिएटर होतं हे. आणि जे ह्या थिएटर मधली जी चेअर होती ते चेअर मध्ये पण फीचर म्हणजे जसे रिअल थिएटर मध्ये चेअर खाली वर आडवी तिरडी जशी होते ना, म्हणजे आपण झोपू शकतो आरामाने. नीट पिक्चर मूवी जे बघायचे असतात ते आपल्याला बघता येतं. त्याचे पण फीचर मला खूप जास्त आवडले. म्हणजे आपण घरातल्या घरामध्ये तारक मेहता पण इथं आपण बघू शकतो. तर खूप भारी होतं थिएटर आणि थिएटरची चेअर पण. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे ह्या म्हणजे मॉनिटर नाही, ह्या थिएटरची स्क्रीन आणि जे मेन फीचर आहे या थिएटर मधलं ते. तर अशी काय होती ह्या थिएटरची स्क्रीन, जी की खूप मोठी होती. आणि जर एखाद्याचे बर्थडे तर आपण थिएटर मध्ये पार्टी पण करू शकतो. हे थिएटरचे मेन फीचर म्हणजे इथे डिस्को लाईट वगैरे पण लागून जातात, जिथे की आपण बर्थडे सेलिब्रेशन वगैरे पार्टी सर्व काही करू शकतो घरातल्या घरात. आणि घरातल्या घरात थिएटर पण आहे, ते पण तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे, दाखवलं गेलेलं आहे. मग थिएटर आपण केलं दिलं तर बंद. आणि आता आपण जाणार होतो आपल्या जिम कडे. जिम तर बघणार ना तुम्ही बाप. तर जिम लागायला पहिले आपल्याला लागतंय गेम झोन. गेम झोन म्हणजे आपण टेनिस बॉल वगैरे, टेनिस बॉलच बोलता ना, काय बोलताय यार मी. टेनिस बॉल नाही, टेबल टेनिसचा पण इथं टेबल होता, जिथं की आपल्याला तर काही खेळता येत नाही, अमीरांचा गेम येतो. पण तरी आपण ट्राय करून बघितलं खेळता येतं का नाही. तर बघू शकता तुम्ही कसं खेळता येतं आपल्याला. पण ते काही येत नव्हतं खेळता म्हणून चालू गेलो होतं कॅरम कडे. पण कॅरम मी काही काढलं नाही, कारण की जिम तर तुम्हाला दाखवायची आहे ना, म्हणून चालू गेलो होतं जिम मध्ये सर्व जिमचे जे आपले वस्तू असतात ज्याचे म्हणजे डंबल्स वगैरे पडायचं बिडायचं काय बोलता यार आता
अमीर नाही मी, मला काय माहिती नाही, त्याचं नॉलेज पण नाही मला एवढं. आणि जिम तर काय मी जात नाही, म्हणून मला जिमचं एवढं काही नॉलेज नाही की कोणत्या वस्तूला काय बोलतात ते. आणि सर्व जे वस्तू लागणार होते जिमसाठी ते सर्व वस्तू या जिममध्ये पण होते. आणि तिथेच जिममध्ये आपलं पायाला मसाज करण्यासाठी पायाचं मसाजर पण तिथं होतं, जे की तारक मेहतामध्ये तुम्ही बघितलं असेल, मी पण तिकडे बघितलं होतं. तर ते पण होतं. आणि डंबल्स वगैरे जे जे सामान लागतं जिमसाठी ते पण सर्व तिकडं उपलब्ध होते. आणि तिथेच मला एक योगा बॉल पण दिसून गेला. मला फुटबॉल खेळायचे होते त्या बॉलने, पण तो योगावाला बॉल होता, पण काही म्हणजे खेळता येणार नाही म्हणून मी असं 2-3 टप्पे मारून घेतले, हातात पकडून घेतला, कसं आहे वगैरे बघून घेतलं तो बॉलला आणि चाललो गेलो दुसऱ्या वस्तूंकडे गेलो. तेव्हा मी ते सुरू पण करून दिली जिम, पूर्ण फिटनेस लाईक बनायची आहे त्याला आता, कारण की क्रिकेट खेळायचे ना गल्लीमध्ये म्हणून. आणि तिकडे बॉक्सिंग पण होतं, म्हणून मी मोक्ष मारासाठी प्रॅक्टिस पण करायला लावून गेलेलो होतो, पण सर्वात आधी मला बेकार लागून गेलं होतं. पण जाऊ दे, एवढीच होती आजसाठी प्रॅक्टिस. आणि तिकडून मी चालू गेलेलो होतो आता रनिंग करण्यासाठी, पळण्यासाठी. पण हे मशीन बंद होतं, दुसऱ्याच्या चालला गेला, मग त्याच्यावर गपागप रनिंग म्हणजे थोडंसं पडून घेतलं, एक्सरसाइज करून घेतली ती. आणि तिकडून मी गायब होऊन गेलेला होता, बघितला तर थोडा एकदम मसाजरमध्ये मसाज करायला बसून गेलेला होता, कारण ते नाही मसाज कधी केलेला नव्हता पायाच्या मसाजरने. तर फर्स्ट टाइम बसून गेलेला होता मसाज करण्यासाठी. आणि त्याला विचारलं मी कसं वाटतंय, काय होते का, पण अजून काही ते चालू झालेलं नव्हतं. मग एकदमच चालू झालं ते मसाजर. तर मी त्याला विचारलं की कसं वाटतंय बो, सांगशील काय. तो बोलत भी नव्हता, म्हणजे मी सास होत हीच करत दिसतात. मग आता मला पण करायचे होते, म्हटलं मग मी आलो जरा फिरून, कारण की तू उभा राहून काय करू. मग जरा फिरायला गेलो, येऊन बघितलं अरे बाप, लगेच पप्पा बी बसून गेले इथं मसाज करण्यासाठी. तर त्यांना विचारलं कसं वाटतंय, मी ते पण तेच बोलले भारी वाटतंय, गुदगुला वगैरे पडताय ते. आणि मी तर आता एक सांगून दिलं, ते रिझर्वेशन करून दिलेलं होतं की मीच बसेल असं. आणि मी येऊन गेलो होतो टाइमपास करण्यासाठी, जरा एक्सरसाइज करून घेतो म्हटलं, जरा फिट बनून जातो मी पण. तर काही येतं ना तसं लुल्ल असं अरे काय होतं यार, म्हणजे ते ना सेट नाही केलेलं होतं त्यांनी, म्हणून होतं नव्हतं ते, उठून गेलं होतं म्हणून तिकडून. आणि मी चाललं गेलो होतं त्या रनिंगच्या मशीनवर, कारण ते बंद होतं म्हणून तो फक्त उभंच होता तिथं. आणि मी चाललं गेलो होतं परत आपल्या मसाजर मशीनकडे पायाच्या गेलो, आणि डायरेक्ट बसूनच गेलो मसाजर मशीनमध्ये. मला पण समजून गेलं होतं की एक काबा हसत होते, काबा मजा मारत होते, जे की म्हणजे खालून डायरेक्ट असे गोटे बॉल सारखे असतात, ते बॉल आपल्या पायाच्या खाली असे गोल 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 फिरतात. तर 1 नंबर वाढायचा, फुल पायाला आराम भेटायचा, 1 नंबर होतं. आणि तिकडे टेबल टेनिस खेळायला सुरुवात करून दिली तरी, कारण की आता मी इकडं मसाज करतोय तर मग काहीतरी टाइमपास लागेल ना, म्हणून तिकडे टेबल टेनिस खेळत होते आणि मी इकडं मसाज करत होतो. तर बस एवढंच होतं आजच्या ब्लॉगमध्ये, जसं की तुम्हाला दाखवलं की कसं आहे हे घर. तर आहे तो ना चॅनल नक्की आवडला असेल लाईक करा, चॅनलवर नवीन असताना सबस्क्राईब करा, बेलवाला आयकॉन पण दाबून द्या. आपण उद्या भेटू याच ठिकाणी याच वेळेला, तोपर्यंत सर्वांना नमस्कार.